साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। कुंभारी येथे राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईनच्या खाजगीकरणाविरोधात ॲडव्होकेट एम ए शेख यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। महामार्ग, रेल्वे, विमानतळ, वीज निर्मिती प्रकल्प, पाईपलाईन, जमिनी, इमारती, स्टेडियम, कोळसा खाणी, दूरसंचार, जलवाहतूक, अन्नधान्य गोदाम यांचे पुढील 25 वर्षांसाठी खाजगी कंपन्यांना भाड्याने दिली जाणार आहेत। अर्थातच देशाला पुन्हा गुलामीकडे नेत आहेत। ही या देशातील श्रमिक कष्टकऱ्यांची संपत्ती आहे। याचे खाजगीकरण चालणार नाही, अशी परखड टीका सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे महासचिव ॲडव्होकेट एम ए शेख यांनी केली। केंद्र सरकारने असं ठरवलेलं आहे जे आता बजेट झालं 2021-22चं, या बजेटमध्ये केंद्र सरकारने ठरवलं की या देशामध्ये सरकार चालवण्यासाठी आता सरकारकडे पैसा राहिलेला नाही आहे आणि त्यासाठी या देशाच्या साधन संपत्तीमधून पैसा निर्माण करायचा आणि तो पैसा कशा पद्धतीने निर्माण करायचा त्याची जी योजना आखली आणि ते पैसा येण्याचं जे स्तोत्र तयार झालं त्याला त्यांनी म्हणलं पाईपलाईन। पाईपलाईन म्हणजे त्याचा मुळात अर्थ पाईप आणि त्याच्यामधून जाणार काही, म्हणजे हे अगदी सरळ आणि स्पष्ट आपल्याला समजलं पाहिजे। पैसा जिथून येतो त्या स्तोत्राला, त्या सोर्सला पाईपलाईन असं त्यांनी नाव दिलं आणि म्हणून या राष्ट्रीय मुद्राकरण पाईपलाईनच्या माध्यमातून केंद्र सरकारने सांगितलं 2021-22, 22-23, 23-24 आणि 24-25 अशा 4 वर्षामध्ये 6 लाख कोटी रुपये केंद्र सरकार उभे करणार। त्याच्यामध्ये त्यांनी त्याची विभागणी केलेली आहे। त्या आकडेवारीमध्ये वगैरे जाऊन मी आपला वेळ घेणार नाही, पण त्यांनी नियोजन केलेलं आहे की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी निर्माण करायच्या, कशा पद्धतीने 6 लाख कोटी निर्माण करायची। आपली त्याला काय हरकत आहे, आपण का त्याच्या विरोधात आहे हे आपल्या सगळ्या वक्त्यांनी बरोबर सांगितलं। का विरोध करतोय आपण? कॉम्रेड व्यंकटेश कोंगारींनी नेमकं त्याच्यावर बोट ठेवलं। आपण एखादी मालमत्ता, सार्वजनिक मालमत्ता, सरकारी मालकीची मालमत्ता, सरकारी मालकीची मालमत्ता म्हणजे कुठली मालमत्ता? ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा, तुमचा आमचा पैसा लागलेला आहे, तो पैसा आपण टॅक्सच्या माध्यमातून, कराच्या माध्यमातून, सेसच्या माध्यमातून अगदी बिडी वळणाऱ्या महिलेच्या कष्टातून जो पैसा जमा केला जातो त्या पैशामधून सार्वजनिक संपत्तीची जी निर्मिती गेल्या 74 वर्षामध्ये या देशामध्ये करण्यात आली, ती सगळी संपत्ती यांच्या खाजगी मित्रांना, म्हणजे सत्तेमध्ये असणाऱ्या या सरकारच्या मित्रांना, त्यांना पैसा देणाऱ्या मित्रांना, त्यांना निवडणुकीमध्ये खर्च देणाऱ्या मित्रांना ते अंधळ म्हणून किंवा भेट म्हणून देऊ इच्छितात। यावेळी व्यासपीठावर सिद्धप्पा कलशेट्टी, फातिमा बेग, शेवंता देशमुख, सलीम मुल्ला, शंकर म्हेत्रे, विल्यम ससाणे, शकुंतला पानिभाते, बापू साबळे, हसन शेख, सुनंदा बल्ला, अशोक बल्ला, अनिल वासम, वसीम मुल्ला, मल्लेश्याम कारमपुरी, लिंगव्वा सोलापुरे, मारेप्पा फंदिलालू आदींची उपस्थिती होती।